हे काय टाकलं? जिरे. थंड व्हायला ठेवायचं हे. भाजून घेतले चांगलं. आता काय हो, दळायचं चाललंय ना, भरडायचं. तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपल्याला आज खेकड्याची रेसिपी पण दाखवणार. खेकडं कशी भरायची ती, ही जुनी रेसिपी. म्हणजे आम्ही पहिले लहान असताना पप्पा वगैरे खेकडं भरपूर आणले, त्यावेळेस ते आम्ही बऱ्यापैकी ते जास्त करून ते खायचो, की भरलेले खेकडं. तर तुम्हाला मी दाखवणार की भरले खेकडं कशी करायची. तर त्याला आपण ते तुम्ही मागाशी बघितलं असेल की आपण कसं पीठ वगैरे दळून घेतलं. तर तुम्हाला पूर्णपणे रेसिपी दाखवणार आहे, त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ पूर्ण बघा. तर सुरुवातीला खेकडं यायचं आपण चांगल्या प्रकारे धुवून घेतले ते. आता याला साफ करून घ्यायचं. साफ कसं काय तुम्ही दाखवतो, ह्यातलं काय काय घ्यायचं काय नाही घ्यायचं तुम्हाला दाखवतो. खेकडे नाही सुरुवातीला हे असं उकडायचं. उकळलं ना त्याचा पेंदा निघतो आणि इकडं मागची खापाट असतं ते निघतं. त्यामधलं हे पिवळं असतं ना, हे मेन आहे. हा खेकडा चू आहे, हा घ्यायचा असतो. तरी खेकड्याचं हे काढून टाकायचं. हे कासोटा, याला कासोटा म्हणायचं. ते आपण काढले झाले ना. हे पिवळं पिवळं घ्यायचं, पिवळं मेन आहे. हे टाकून द्यायचं कासोटा, हे पण ठेवायचं. त्याच्यामधून बघायचं कुठं कुठं काय जेवढं निघतं ना पिवळं पिवळं ते सगळं काढून घ्यायचं बघा त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे खरी टेस्ट येते आपल्या खेकड्याच्या. ज्या रेसिपी करणार आहे खेकडं भरायची, त्या पिठाला ते पिठामध्ये मिक्स करतो आपण ना, त्या पिठाला ह्याची खरी चव येते. त्यासाठी घ्यायचं. हे तयार झालं असं. आता याच्यामध्ये काय करायचं, ही बेडकी आतली, त्याला बेडकी म्हणतात, मध्ये त्याला बेडकी म्हणतात. त्याची काढायची. आता क्लिअर झाले. आता ह्याला असं वेळ तयार करायचं. हे इकडे ठेवायचं एका बाजूला, हे मेन आहे, आणि हे एका बाजूला. ह्याच्यामध्ये मग आपल्याला पीठ भरायचं आहे, तुम्हाला दाखवणार आहे. सुरुवातीला असे सगळी खेकडाची एक प्रकारे काढायची ते सगळे. बघा त्यामध्ये पांढरं जरा पांढऱ्या प्रकारचं पण पिवळं असतं काय. हेच मेन आहे. हे भाजून आपण खातो ना त्यावेळेस एकदम टेस्टी लागतं. तरी ही आपण जी खेकडे भरतो ना, याची टेस्ट एकदम मस्त लागते, एकदम चवीला एकदम भारी लागतं. खायला खूप मजा येते. आणि यासोबत आपला रस्सा काय करतो आपण, रस्सा खेकडाचा रस्सा, जे नांगे चेचून वगैरे तयार की तिकडे चालू आहे की रस्सा. हा बघा नांगे चेचून त्याचा रस्सा करायला चाललंय. फक्त एवढंच गेला साफ करायला बराच वेळ जातो, पण याची टेस्ट एकदम जबरदस्त लागते. एकदम वेगळी असं तर खात राहून असं काढ लागतं नाही, लक्षून काढतो. आता पिवळंच घ्यायचं. हे इकडं झालं असं केलं की साफ करून घ्यायचं आणि घेऊन घ्यायचं. आणि ज्याचं ते लावून ठेवायचं बरोबर, चुकवायचं नाही. चुकलं की परत ते जोडणार नाही. ज्याचं त्याचं खेळलं असं लावून ठेवायचं.
काय काय टाकले आई ह्याच्यात? त्यात होय हो हळद, चटणी, मीठ आणि तेल. वाफ लावून घेतल्या ना नांग्या? हा ते नांगे वापरवून घेतले. आता त्यात ओतायचे. नांग्यांचं पाणी, हे नांग्यांचं पाणी त्यात ओतायचं. नांग्यांचं कस काढलेला ना? हा ते त्यात ओतायचं. त्याला बस. तर आपले सगळे खेकडा साफ करून झाले ते. आणि आपण हे जे लागतं आपल्याला, जे पिवळे पिवळे सगळे काढून घेतले, जो असतो तो मेन. आणि खेकडा पूर्ण साफ करून धुवून वगैरे अशी काढून घेतली. आता जे पीठ आहे, जे मगाशी आपण तांदळाचं पीठ जे दळलं या जात्यावरती, ते याच्यामध्ये मिक्स करायचं पूर्ण. याचं चटणी मीठ हळद वगैरे टाकून ते पण दाखवतो त्याला. वगैरे चाळून घ्यायचं. जिऱ्याने तांदूळ मिक्स. जिऱ्यांचा वास किती भारी होते. मीठ टाकलंय, हळद, ही आपली चटणी घरची लाल तिखट, हे तेल, आपण जे मगाशी जे तेल ना नांग्या ते त्याचं पाणी घ्या. आता आपण मिक्स करून घेऊया. सगळं एकजीव करून घ्यायचं. मळायचं असं. हां मग असं असं बसून चांगलं एकजीव झाला पाहिजे ना तसं सगळं. हां आता जरा यायला लागलं चिकट चिकट. लागलं का? हात दुखायला लागलं पण. मग आता ते आईनं पीठ कसं मळायचं असतं हे लागत लागत पाणी घ्यायचं जसं लागलं त्याला तसं. हां आता बघ अजून कडकडीत आहे का? नाही आता आले 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 चिकट. हां हे बसलं पाहिजे. चांगल्या प्रकारे मळलं आहे. आता चिकट झाले बघ मस्त. असं अशा प्रकारे तयार करायचं. मस्तपैकी चिकट झाले. आता हे आपण चिकट भरून घेऊया ना. असं काय घ्यायचं, त्याच्यामध्ये भरायचं आतमध्ये पीठ. याला बोलायचं भरलेली खेकडं. चांगलं टाईट भरू ना. नगले होतात नको जात ना. जराच पोकळ थोडं थोडं पोकळा पोकळा भरायचं, असं टाईट नाही भरायचं. याच्यामध्ये थोडं टाकायचं आणि ह्याच्यावरती लावायचं. चिटकवत असं तयार झालं बघा. याला बरंच भरलेले खेकडं. आता ही मोठी चाळण घेतल्या. आता याच्यामध्ये ठेवा. असं सगळी खेकडाची भरायची. हे असं आतमध्ये भरायचं खेकडाच्या. इथं पण भरायचं आणि ह्या ठिकाणी हा पेंदू, ह्याला पेंदू म्हणायचा. हा जो आहे ना हा पेंदू आहे. या पेंदूला सुद्धा भरायचं आणि खेकड्या आतमधल्या कपटात पण भरायचं. असं पॅक करायचं. हे काय एकदम मोठे सगळ्याला. हे कोण खाणार? मी खाणार. तू खाणार काय? बरोबर मापात पुरते नी. तर बघा, तर हे पूर्णपणे सगळ्यांना परफेक्ट पुरलं. बरोबर झालं. हेच ठेवा त्याच्यात. आईच्या हातात आहे की. असू दे तो बरोबर असू दे काय नाही त्याला. हां त्याचं हे असेल ना. तर बघा पूर्ण पीठ एकसारखं परफेक्ट पुरलं. एकदम मापात, एकदम मापात झालं बरोबर. एकच राहिलेलं इथे ठेवूया. ते कुठं शिरणार. तर हे बघा हे तयार झालं. चुलीवरती आपण टोप ठेवला आहे तापत. टोपामध्ये पाणी ठेवलं आहे. त्याच्यावरती हे बघा हे चाळण यायला होल एक खालून. ह्या असं ठेवायचं, मध्ये शिजून निघतो बरोबर. चला ठेवूया. ह्या टोपामध्ये गरम पाणी करत ठेवलं आहे. तर त्याच्यावरती अशी खेकडं ठेवायची, शिजत ठेवायचं. खाली आतमध्ये पाणी आहे
अर्धा पाणी तापत ठेवले, त्यावरती इकडे टाकायचे, त्यावरती पाण्यात ठेवायचे, म्हणजे चांगलं कढून द्यायचं. त्यामध्ये सगळं शिजलं पाहिजे. त्यामध्ये पेंदू सुद्धा असतो, जेव्हा आपण वरती घेतला पेंदू, तो पेंदू शिजला पाहिजे आणि पीठ चांगल्या प्रकारे तयार झालं पाहिजे. हे बघा आपला रस्सा जो तयार आहे, हा रस्सा आहे. हे बघा नांगा. तर बघा तयार झालं आहे. पूर्ण शिजून निघाले. आता हे खाण्यासाठी तयार झाले. ताट वाढले. आता गीता बघ कसं आलंय. हा हे फोड, हे असं उकलायचं. बघा तुम्ही, हा पेंदू आहे, तो पण चांगला शिजला आहे आणि पण पूर्ण तयार झालं आहे. घे. कसं आहे? एक नंबर. ही तांदळाची भाकरी आहे, खेकड, हे नांग आणि हा रस्सा. तर म्हणजे तुम्हाला हे भरलेलं खेकड कसं वाटलं हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.